मला पॅन कार्ड सांगलं नाही, मी मतदान कार्ड घ्यायला रे भाऊ घरून. हे काय आहे बे. आम्ही चालला होता निवांतपणे बँकेमध्ये. दादू होता माझ्यासोबत. फिरवला ना आपल्याकडे कॅमेरा. मी होता आज घरी. म्हणलं आज बँकेतले कामं करी घेतो ना, तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत काय काय होते दाखवतो तुम्हाला. अमोल भाऊ, मी, दादू, आमू चालले होते बँकेमध्ये. आता आम्हाला टाइम काही भेटत नाही, कारण की आमू डेली जाता कामावर 100च्या स्पीडनं स्टेशनामध्ये बाबासाहेबांना वंदन केलं न निघी गेले डॅक सणाना पिरिरी वागो त्याला पार्क केलं. सावध्यामध्ये पोहोचले. डायरेक्ट बँकेमध्ये आले. मला खोलणं होतं ATM. मग काय झाला मा मोठं बरोबर स्कॅम. म्हणजेच काय, मला सांगलं होतं पेन कार्ड आणि मी घे आलता घरून मतदान कार्ड. म्हणलं वा रे वा दादू, तुला लय घाबरघाई केली भाऊ. हसू बी येत होता. लगेच मावस भाऊले फोन लावल्यावर हे मोठे भाऊ भेटले. मोठे भाऊ म्हणत होते की आम्हाला बी घे ब्लॉगमध्ये. या डॉन लोकायला बी घेतले आपल्या ब्लॉगमध्ये. काम झालं 100च्या स्पीडनं गेले घरी आल्यावर हितेश भाऊ म्हणत होता की माझ्यासोबत जळगावला चाल. तयारी केलं. हितेश भाऊच्या मागे बसला नाही. हितेश भाऊ एवढ्या जोरात गाडी चालवतो की काही स्पाट निणार भाऊ. लगेच या डॉन लोकायला घे टाकले आपल्या ब्लॉगमध्ये घेतले. तर मग पेट्रोल तर टाकणं पडेल ना भाऊ. गाडीत पेट्रोल टाकलं आणि डायरेक्ट सणाना पिरी डायरेक्ट हायवे गिवे ना या बोबद्या इथून डायरेक्ट नाही गेल्या जळगाव खुर्दमध्ये. डीजे गिजे आला भाऊ लगेच. तर मग डीजे गिजे चालू झाला. ऊन तपत होता. फिरवला आपल्याकडे कॅमेरा. म्हणे भाऊले बी घेणं ब्लॉगमध्ये. या डॉनले बी घेतला आपल्या ब्लॉगमध्ये. मग डायरेक्ट मंडपामध्ये पटकन दिशा पोहोचले. आपल्या हातात दिले तांदूळ. मस्त तांदूळ दिसत होते कलरफुल. हवा उदान सुटलं. भुसाल म्हणजे डायरेक्ट पाणी पडायला लागलं 100च्या स्पीडनं. म्हणलं गैर पाणी पडेल दिसते. लगेच थोडंसं पुढे आले ना पुरं कोल्ड होई गेलं. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही मला फॉलो करूया. कसं बॉम्ब टाक्या.